सत्य आमच्या समोर असावा. नाहीतर मित्र कितीतरी मित्र येतो. पण मला सांगा, पैसे एखाद्या मित्राला फोन केला, गड्या लईच अडचण आली बघ, जरा 5-10 हजाराची मदत करतो का? ते दुसऱ्या दिवशीपासून फोन बी उचलायचं बंद करून टाकतं. याला पुढे देऊ म्हणतो माझे तारमळ झाले. असे मित्र नाही 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 नाही. तुम्ही ती कविता ऐकली का मला माहिती नाही, फार गोड आहे बरं का. मित्र असावा गड्या हो, मित्र असावा. पण कसा माहितीये का? दुःखडवायला उंबऱ्या सारखा, दुःखडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. वाटच चुकत नाही ना बाबा. सोबत जर बरोबर असेल ना वाट दाखवणार. वाट कशी चुकते आपली? वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. शिकावं मित्राकडून काही गोष्टी शिकाव्या. महाराज, मित्रत्वाचं नातं एवढं घनिष्ठ असावं, ज्या मित्रत्वाच्या नात्यामध्ये एकमेकांना सहाय्य करण्याची जबाबदारी आपल्या अंगाखांद्यावरती पेलण्याचं सामर्थ्य असावं, असा मित्र असावा. नाहीतर संकट आलं गेला पळून असे मित्र काय कामाचे गड्या हो. मित्राच्या मनामधली भावना असली पाहिजे. त्या कवितेच्या पुढच्या वेळी तुम्ही ऐकल्या नसतील कदाचित, पण त्याच्यामध्ये मित्राच्या मनातला भाव काय असतो ना, तो सांगण्याचा प्रयत्न केला. बघा बरं का. जाळताना मला जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी टाकल्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. चोपदार आहे का असा मित्र?